नमस्कार विद्यार्थी मित्रो. सामाजिक कल्याणाच्या संदर्भात पॅराटोचे तत्व किंवा पॅराटोचे महत्तम पर्याप्ततेचे तत्व किंवा आदर्शचे तत्व किंवा युक्ततम तत्व स्पष्ट करा. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या संकल्पनेमध्ये पॅराटोचे योगदान फार महत्त्वाचं आहे. पॅराटो या इटालियन अर्थशास्त्रज्ञाने कल्याणकारी अर्थशास्त्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यामध्ये पॅराटोच्या पर्याप्ततेचे तत्व किंवा पॅराटोच्या सीमांत अटी या संदर्भात जी संकल्पना दिलेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. पॅराटोचे महत्तम तत्व ही जी संकल्पना आहे यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं अशी एक स्थिती म्हणजे की कोणत्याही व्यक्तिगत कल्याणात घट न करता दुसऱ्या एखाद्याच्या कल्याणात वाढ करणे यालाच पॅराटोचे पर्याप्त तत्व असे म्हणतात. आणि हे पूर्णपणे बऱ्याच वेळेला अशक्य आहे की कुठलीही एखादी योजना अशी आहे की त्यामुळं त्या योजनेमुळचा कुठल्याही प्रकारे तोटा न होता त्याचा काहीतरी लोकांना फायदा होणं आहे. बऱ्याच वेळेला अशक्य आहे, कारण कुठल्या तरी योजनेचा पर्याप्त किंवा सर्वसाधारणपणे त्याला अनुसरून कुठला तरी तोटा किंवा कुठल्या तरी घटकावरती वाईट परिणाम होत असतो. पण ह्या ठिकाणी असं न होता कुणाच्या तरी कल्याणात वाढ करणे यालाच पर्याप्ततेचे तत्व असं म्हणतात. पॅराटो या अर्थशास्त्रज्ञाने हे जे पॅराटो युक्ततम तत्व किंवा त्याला आदर्श तत्व असं नाव दिलं, कारण कुणाच्याही कल्याणात घट न होता अशी एक वेळ, अशी एक स्थिती, अशी एक परिस्थिती असते की एखाद्या गोष्टीमुळं कुठल्याही व्यक्तिगत कल्याणात घट न होता दुसऱ्या कोणाच्या तरी कल्याणात वाढ करणं यालाच पर्याप्ततेचं तत्व, आदर्शाचे तत्व असं म्हणतात. पण बऱ्याच वेळेला हे अशक्य असतं. आणि हे जे तत्व आहे हे पुढील गृहीतावर आधारित आहे. या संदर्भात पॅराटो या अर्थशास्त्रज्ञाने काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आणि या गृहीतकांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिलं गृहीतक असं आहे की उपयोगिता ही आकड्यात मोजता येत नाही. पॅराटो या इटालियन अर्थशास्त्रज्ञानं असं मत मांडलं की जी उपयोगिता आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये मनुष्याची गरज भागवण्याची जी काही शक्ती असते त्याला आपण उपयोगिता म्हणतो. आणि ही उपयोगिता आहे ही आकड्यात मोजता येत नाही, कारण उपयोगिता ही मानसिक संकल्पना आहे. व्यक्तिमध्ये ते फरक असतो. त्यामुळं एखादी व्यक्ती, एखाद्या व्यसनी व्यक्तीला दारूचं महत्त्व वाटेल, एखाद्या निर्व्यसनी व्यक्तीला त्याच्यामध्ये काहीच उपयोगिता वाटणार नाही. त्यामुळं उपयोगिता ही आकड्यात मोजता येत नाही. एकच कुठली तर वस्तू सगळ्यांना सारख्याच प्रमाणात आवडेल असं सांगता येत नाही. दुसरं गृहीतक, व्यक्तिमधील उपयोगितेची तुलना करता येत नाही. बऱ्याच वेळेला व्यक्तिमध्ये उपयोगितेची तुलना केली जाते, पण या ठिकाणी तुलना करता येत नाही. कारण आता मी आधीच उदाहरण दिल्याप्रमाणे एक व्यसनी व्यक्ती आहे आणि त्याला दारूचं व्यसन आहे, तर दारू पिणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये उपयोगिता जास्त वाटेल, पण निर्व्यसनी व्यक्तीला त्याची उपयोगिता वाटणार नाही. त्यामुळं एखाद्या वस्तूपासून सारखीच उपयोगिता मिळते आणि दोन व्यक्तींना ती सारखीच मिळते. अशा पद्धतीनं ही जी काही तुलना करता येत होती, जे काय अगोदरच्या अर्थशास्त्रज्ञांनी गृहीतक धरली होती, ती गृहीतक या ठिकाणी गृहीत धरता येत नाहीत किंवा ती तुलना करता येत नाही. तिसरं आहे की अर्थव्यवस्थेत ए व बी हे दोनच उपभोक्ते आहेत. ही जी गृहीतक आहे की अर्थव्यवस्थेत ए व बी हे दोनच उपभोक्ते आहेत. चौथं गृहीतक आहे अर्थव्यवस्थेत एक्स आणि वाय या दोन वस्तू आहेत. ए आणि बी हे दोन उपभोक्ते आणि एक्स आणि वाय ह्या दोन वस्तू, दोन उपभोक्ते आणि दोन वस्तू, या दोन उपभोक्त्यांच्या कल्याणात वाढ करण्यासाठी दोन वस्तूंचं कसं पर्याप्त आदर्श वाटप करता येईल, जास्तीत जास्त कल्याण कसं साध्य होईल, महत्तम पर्याप्तता कशी साध्य होईल, समतोल बिंदू पर्याप्त कसा असेल, या संदर्भात या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यामुळं दोन व्यक्ती ए आणि बी आणि दोन वस्तू ए आणि एक्स आणि वाय. पुढचा आहे की समोर ते वक्राचा नकाशा दिलेला आहे. या ठिकाणी समोर ते वक्राचा आपल्याला नकाशा दिलेला आहे आणि ही संकल्पना एका आकृतीच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करायची आहे. समोर जी आकृती आहे त्या आकृतीला आपण एजवर्थ आकृती असं म्हणतो आणि या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला पॅराटोची पर्याप्त संकल्पना स्पष्ट करायची आहे. या आकृतीला दोन अक्ष आहेत, एक ओ वाय आणि ओ एक्स. ओ वाय अक्षावरती या ठिकाणी वाय वस्तूचे नग दिलेले आहेत आणि ओ एक्स अक्षावरती एक्स वस्तूचे नग दिलेले आहेत. ह्या आकृती चारही बाजूने बॉक्स स्वरूपाची आहे.
म्हणून याला एजवर्थ बॉक्स आकृतीच्या सहाय्याने विश्लेषण असं म्हणतात. चारी बाजूनं ही आकृती पॅक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला हे विश्लेषण पाहावयाचं आहे. तर आपल्याला ही एजवर्थ आकृती आहे. एजवर्थ या अर्थशास्त्रज्ञांनी ही संकल्पना अशा आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यासाठी मांडलेली ही आकृती आपल्याला या ठिकाणी सांगता येते. OY अक्षर Y वस्तू आहेत. OY अक्षर Y वस्तू, OX अक्षर X वस्तू दर्शवलेले आहेत. या ठिकाणी A1, A2, A3, A4, A5 हे ए या उपभोक्त्याचे समवर्ती वक्र आहेत. दोन उपभोक्ते आहेत. आपण सुरुवातीला गृहीत धरलं होतं की ए आणि बी. त्यापैकी A1, A2, A3, A4, A5 हे ए उपभोक्त्याचे समवर्ती वक्र आहेत. आणि दुसरा बी उपभोक्ता आहे, त्याचे B1, B2, B3, B4, B5 हे उलटे समवर्ती वक्र आहेत. हे बी उपभोक्त्याचे समवर्ती वक्र आहेत. म्हणजे दोन्ही बाजूने एक सरळ समवर्ती वक्र ए उपभोक्त्याचे आणि उलटे समवर्ती वक्र बी उपभोक्त्याचे. आकृतीमध्ये ई हा समतोल बिंदू आहे आणि या समतोल बिंदूमध्येच उपभोक्त्याचा या ठिकाणी समतोल साध्य होतो की ज्या ठिकाणी ए आणि बीचे दोन्ही उलटे आणि सरळ समवर्ती वक्र ई या बिंदूमध्ये एकमेकाला स्पर्श करतात. आणि असा समतोल बिंदू अन्य ठिकाणी कुठंच आपल्याला आढळून येत नाही. आणि या समतोल बिंदूचं हे वितरण एका उपभोक्त्याच्या समाधानातील वाढ दाखवतच, त्याचबरोबर पॅरेटोची पर्याप्त आदर्श स्थितीसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे की ह्या बिंदूमध्ये मिळणारं समाधान हे सर्वोच्च आहे. आणि ए आणि बी या दोन उपभोक्त्याला एक्स आणि वाय वस्तूपासून मिळणारं समाधान सारखे आहे. याच्यापेक्षा खालील पातळीवरती तो यायला तयार होत नाही, त्याच्यापेक्षा वर जाऊ शकतो पण तो तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीने ई हा असा एकमेव बिंदू आहे की ज्या ठिकाणी असणारं समतोल हे पर्याप्त आहे, आदर्श समतोल बिंदू म्हणून आपल्याला पाहायला मिळते. आकृतीमध्ये एफ डी ई एफ जी हे ओबी या रेषेस संघर्ष रेषा असं म्हणतात. ही जी रेषा आहे ओबी या रेषेस संघर्ष रेषा असं नाव दिलेलं आहे की हे बिंदू जोडलेले आहेत आणि या संघर्ष रेषेवरच पॅरेटोचं पर्याप्ततेचे तत्व अवलंबून आहे. हे जे समतोल बिंदू जोडलेले आहेत एफ डी ई एफ जी, या समतोल बिंदूला जोडून जी काय रेषा काढलेली आहे तिला संघर्ष रेषा असं म्हणतात. आणि या संघर्ष रेषेवरतीच पॅरेटोचे आदर्श किंवा पर्याप्तचे तत्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यालाच पॅरेटोचे आदर्श तत्व असं म्हणतात. जो ई या बिंदूमध्ये जो समतोल बिंदू आहे, एचे सरळ समवर्ती वक्र आणि बीचे उलटे समवर्ती वक्र ई या बिंदूत एकमेकाला स्पर्श केलेले आहेत आणि त्यातूनच ही संघर्ष रेषा गेलेली आहे. हा जो ई बिंदू आहे तोच खऱ्या अर्थाने पर्याप्ततेचा आदर्श पर्याप्तते तत्व आहे. आता हे तत्व कार्यान्वित होण्यासाठी ही जी संकल्पना मांडलेली आहे पॅरेटोचे युक्ततम तत्व, आदर्श तत्व कार्यान्वित होण्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. आणि या अटीची विभागणी पॅरेटोने दोन पद्धतीने केलेली आहेत. एक सीमांत अटी आणि दुसऱ्या पर्याप्त अटी किंवा पूरक अटी. सीमांत अटी आणि पूरक अटी. आता सीमांत अटी त्याने कुठल्या कुठल्या सांगितल्या आहेत पॅरेटोने पर्याप्तचे आदर्श तत्व अस्तित्वात येण्यासाठी. यातली पहिली अट आहे विनिमयातील कार्यक्षमता साध्य होणे आवश्यक आहे. विनिमय एक्स आणि वाय या दोन वस्तू ए आणि बी हे दोन उपभोक्त्यांच्यामध्ये जी काही देवघेव आहे, ती देवघेसाठी जी काही विनिमयात कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता आणि त्याचा सीमांत पर्यायता दर सारखाच असणं गरजेचं आहे, सर्वोच्च असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त कल्याण वाढवणं आवश्यक आहे आणि यासाठी विनिमयातील कार्यक्षमता साध्य होणं गरजेचं आहे. दुसरी अट आहे उत्पादन घटकांचं पर्याप्त वितरण आवश्यक आहे. जे काही उत्पादनाचे घटक आहे त्याच्या आदर्श पद्धतीने वितरण होणं गरजेचं आहे, पर्याप्त पद्धतीने वितरण होणं गरजेचं आहे. आणि एल आणि के श्रम आणि भांडवल हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत, जे एक्स आणि वाय वस्तूची निर्मिती करत आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारे उत्पादनाचे घटक आहेत, याचं पर्याप्त आदर्श पद्धतीने वितरण होणं गरजेचं आहे. तिसरी सीमांत अट आहे महत्तम स्तरावरील विशेषीकरण आवश्यक. उत्पादनामध्ये जास्तीत जास्त विशेषीकरण आवश्यक आहे. महत्तम जास्तीत जास्त वरच्या स्तरावरचं विशेषीकरण या ठिकाणी आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही संकल्पना या ठिकाणी ही सीमांत अट या ठिकाणी आहे की महत्तम या ठिकाणी
वस्तूचे स्थिरीकरण किंवा विशेषीकरण होणं गरजेचं आहे. आणि चौथी अट आहे घटक उत्पन्नाचे पर्याप्त वितरण. जे घटक उत्पादनासाठी वापरलेले त्या घटकांच्या उत्पन्नाचं सुद्धा आदर्श पद्धतीने वितरण झालं पाहिजे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात जे काय वेतन मिळतं त्याचं सुद्धा पर्याप्त स्वरूपात आदर्श पद्धतीने वितरण होणं गरजेचे आहे. या 4 अटी याला सीमांत अटी असं नाव दिलेले आहेत. दुसऱ्या पूरक अटी आहेत, यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पॅरेटोने सांगितलेल्या या पूरक अटी आहेत. पहिली अट आहे सर्व समवर्ती वक्र हे आरंभबिंदूशी आंतरवक्र असावेत. ही पूरक अट आहे. या सीमांत अटीला पॅरेटोची पर्याप्तता, आदर्श स्थिती, आदर्श समतोल बिंदू, एक्स आणि वाय या दोन वस्तू ए आणि बी या दोन उपभोक्त्यामध्ये आदर्श प्रमाणात त्याचं वितरण होण्यासाठी आपल्याला समवर्ती वक्र हे आंतरवक्र असायला पाहिजेत. दुसरी पूरक अट आहे सर्व हस्तांतरण वक्र हे आरंभबिंदूशी आंतरवक्र स्वरूपाचे असावेत. हस्तांतरण वक्र सुद्धा हे आरंभबिंदूशी आंतरवक्र स्वरूपाचे असायला पाहिजेत, तरच पॅरेटोची पर्याप्त स्थिती साध्य होऊ शकते. अशा पद्धतीने पॅरेटो इटालियन अर्थशास्त्रज्ञ आणि या इटालियन अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली ही संकल्पना आहे. आणि या संकल्पनेमध्ये उत्पादन घटकांचं किंवा पॅरेटोचं पर्याप्तता आदर्श स्थिती संकल्पना आपल्याला या पद्धतीनं स्पष्ट करता येते. पॅरेटोचं असं मत आहे की एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये उपभोक्त्याच्या एखाद्या गोष्टीच्यामुळं किंवा एखाद्या योजनेमुळं त्याच्या व्यक्तिगत कल्याणात घट न होता कुणाच्या तरी कल्याणात वाढ झाली पाहिजे. म्हणजे कुणाचं तरी नुकसान न होता किमान एकाचं तरी बरं झालं पाहिजे. अशा स्वरूपाची जी आदर्श स्थिती असते त्याला पर्याप्त स्थिती असं नाव दिले. आणि ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी पॅरेटो या अर्थशास्त्रज्ञाने काही गोष्टी गृहीत धरल्या. यामध्ये ह्या 4 गोष्टी त्यांनी गृहीत धरलेल्या आहेत. ह्या गृहीतक आहेत आणि ह्या गृहीतकामध्ये पहिलं गृहीतक होतं की आकड्यात मोजता येत नाही, व्यक्तिगत तुलना करता येत नाही. ए आणि बी हे दोनच उपभोक्ते, एक्स आणि वाय या दोन वस्तू आणि समवर्ती वक्राचा नकाशा. त्याचबरोबर जी आकृती दिलेली आहे जी बॉक्स आकृती आहे यालाच एजवर्थची आकृती असं म्हणतात. एजवर्थ या अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केलेली संकल्पनेला या पद्धतीची एजवर्थ आकृती असं नाव दिलेलं आहे. यामध्ये ओ वाय 2 अक्ष आहेत. ओ वाय वरती वाय वस्तू, ओ एक्स वरती एक्स वस्तू. त्याचबरोबर ए आणि बी हे 2 उपभोक्ते आहेत. A1, A2, A3, A4, A5 हे ए व्यक्तीचे समवर्ती वक्र, बी व्यक्तीचे B1, B2, B3, B4, B5 हे उलटे समवर्ती वक्र हे बी व्यक्तीचे. आणि या ठिकाणी असणारा समतोल बिंदू ई आणि याच ठिकाणी ए आणि बी आणि पर्याप्त रेषा जे समतोल बिंदू छेदणारी जी संघर्ष रेषा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट रेषा म्हणतात, ज्याला करार रेषा म्हणतात. ती OB ही रेषा करार आहे, कॉन्ट्रॅक्ट रेषा आहे. आणि याच ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल या ठिकाणी साधला जातो की ज्या ठिकाणी हे दोन्ही वक्र या ठिकाणी एचे आणि बीचे उलटे सुलटे ई बिंदूमध्ये समतोल साध्य झालेला आहे, म्हणून याला ईला समतोल बिंदू म्हणतात. आणि त्याच ठिकाणी आदर्श स्थिती पॅरेटोचे साध्य होते. आणि हे प्रत्ययास येण्यासाठी त्यांनी 2 प्रकारच्या अटी सांगितलेल्या आहेत, एक सीमांत अटी आणि पूरक अटी, ज्या आपण याच्यापूर्वी यांची चर्चा केलेल्या आहे. अशा पद्धतीनं पॅरेटोची ही पर्याप्त आदर्श तत्व, युक्तितम तत्व अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.